फिशर का होतो? हा फिशर जो आजार आहे हा मुळात होतोच का? याची नक्की कारणे काय आहेत? जर तुम्हाला कारणे समजली तर तुम्ही हा आजार होण्यापासून स्वतःला निश्चित वाचवू शकता किंवा झालेला आजार वाढण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकता. बरोबर की नाही? तर पहिल्यात सर्वात मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता, सिव्हिअर कॉन्स्टिपेशन. जेव्हा आपण फायबर नसलेले, पचायला जड अन्न, वृक्ष अन्न ज्यावेळेस खातो तेव्हा मल आतड्यामध्ये सुकतो आणि अत्यंत कडक असा खडा तयार होतो. हा कडक आणि मोठा खडा बाहेर टाकण्यासाठी जेव्हा रुग्ण मलाशयावर अतिप्रचंड जोर लावतो, स्ट्रेनिंग करतो, तेव्हा गुदद्वाराची जी नाजूक त्वचा ही ताणली जाते, फाटते. हे फिशर होण्याचं 90% मुख्य कारण आहे. दुसरं म्हणजे जाठराग्नी मंदावणे, अपचन होणे, चुकीचा आहार यामुळे सुद्धा हा आजार होतो. आयुर्वेदामध्ये सर्व रोगांचं मूळ कारण हे मंद अग्नी असं सांगितलं आहे. आपण खाल्लेलं अन्न जर व्यवस्थित जर पचलं नाही तर शरीरात आमदोष तयार होतो, जो बद्धकोष्ठता निर्माण करतो. आजकालची जीवनशैली म्हणजे रात्री उशिरापर्यंत जेवणं, रात्री जागरण करणं, अति तिखट खाणे, मसालेदार खाणं, तळलेले पदार्थ, जंक फूड असतील, मैदा किंवा चायनीज पदार्थ असतील, अति प्रमाणात चहा कॉफीचे इत्यादीचे सेवन असेल, त्यामुळे गुद भागातील वृक्षता वाढते आणि त्यामुळे फिशर तयार होतो. तिसरं महत्वाचं कारण सततचे जुलाब किंवा अतिसार, म्हणजे ज्याला आपण क्रॉनिक डायरिया असं म्हणू शकतो. अनेकांना वाटतं की फक्त कडक शौचाला झाल्यावरतीच फिशरचा त्रास होतो, पण तसे नाही. जर तुम्हाला वारंवार पातळ जुलाब जर होत असतील तर त्या स्रावातील आम्लतेमुळे गुदद्वाराची त्वचा सोलली जाते, तिथे जंतू संसर्ग होतो, त्वचा फाटून फिशर तयार होतो. चौथं कारण म्हणजे गुदद्वाराच्या स्नायूंचा अत्यंत ताठपणा, ज्याला आपण स्फिंक्टर हायपरटोनिसिटी म्हणू शकतो. आपल्या गुदमार्गाच्या चारही बाजूंना जे स्नायू असतात ते मलप्रवृत्तीच्या वेळी सैल होणे गरजेचे असते, परंतु मानसिक ताणतणाव असेल, शरीरातील उष्णता, सततची बद्धकोष्ठता यामुळे हे स्नायू अतिशय कडक आणि ताठ होतात. त्यामुळे हा गुदमार्ग हा अरुंद होतो आणि अगदी सामान्य मलाच्या आकारामुळे सुद्धा तिथली त्वचा सहज फाटते. पाचवे कारण गर्भधारणा आणि प्रसूती. महिलांमध्ये गरोदरपणाच्या काळात हार्मोनच्या बदलांमुळे बद्धकोष्ठता आपल्याला आढळते. तसेच प्रसूतीच्या वेळी सुद्धा बाळाला बाहेर ढकलण्यासाठी जो नैसर्गिक प्रसूती कळांचा जो दाब दिला जातो, त्या अतिप्रचंड दाबामुळे गुदद्वाराची त्वचा फाटून अनेक महिलांना फिशरचा त्रास होताना दिसतो. विशेषतः स्त्रियांमध्ये 12 o'clock पोझिशन या ठिकाणी फिशर होण्याची शक्यता ही खूप जास्त असते.